जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बिंदू नामावली म्हणजे नेमकं काय आहे, ती कशा प्रकारे असते, संच मान्यता आणि बिंदू नामावली याच्यामधला एक्झॅक्टली जो काही डिफरन्स आहे तो काय आहे आणि एकूण जे काही आरक्षण आहे की ते किती टक्के आहे, कुणाकुणाला आहे आणि त्यातल्या त्यात जे काही समांतर आरक्षण आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो, ती नेमकी काय भानगड आहे त्याविषयी आपण डिटेल्समध्ये ऑथेंटिक पद्धतीने या व्हिडिओमधून सर्व गोष्टींवर डिटेल्समध्ये डिस्कशन करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, आता तुम्ही सर्वांनी जे आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दिलेली आहे, त्याचा निकाल लागलेला आहे. सर्वांना प्रतीक्षा आहे शिक्षक भरतीच्या जाहिरातीची. परंतु तुम्ही वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक शब्द ऐकत असाल की आता संच मान्यता कंप्लीट झालेली आहे. बिंदू नामावलीसाठी बऱ्याच जिल्हा परिषदेनी किंवा खासगी संस्थांनी मावककडे अर्ज सादर केलेला असेल. हे नेमकी काय भानगड आहे? बऱ्याच जणांना जी काही टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे ती कळत नाहीये. म्हणून मी असं विचार केला की कारण बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमातून मला या संदर्भामध्ये पर्सनली मेसेजेसच्या माध्यमातून विचारणा होत होती. म्हणून मी विचार केला की सर्वांना जे आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये या गोष्टींचं अनालिसिस करून द्यावं. बघा, संच मान्यता आणि बिंदू नामावली यामध्ये नेमकं फरक काय आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, संच मान्यता म्हणजे काय आहे? तर पहिली ते 8वी या वर्गाची जर संच मान्यता आपण गृहीत धरली तर प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकाचं प्रावधान या ठिकाणी जे आहे एनसीटीच्या नियमाप्रमाणे करण्यात आलेलं आहे. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये जर पहिली ते चौथी वर्गाला 120 विद्यार्थी असेल तर साहजिक आहे 4 शिक्षकांची त्या ठिकाणी संच मान्यता झालेली असणार आहे. म्हणजे जनरली एक गोष्ट समजून जा, संच मान्यता म्हणजे काय? एकूण शिक्षकांची संख्या. त्या शाळामध्ये एकूण शिक्षकांची संख्या किती आहे ते जर म्हणायचं पाहायचं झालं तर त्यांची संच मान्यता आपल्याला बघावी लागते. हा तर एक ढोबळ मनाने आपण एक क्रायटेरिया काढलेला आहे. तो प्रत्येकाला माहिती आहे की 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, अशी जेवढी शिक्षकांची संख्या निर्माण होईल त्याला आपण म्हणूया संच मान्यता. परंतु बिंदू नामावली काय आहे? बिंदू नामावलीला ज्याला आपण इंग्लिशमध्ये रोस्टर असं म्हणतो आहे. रोस्टर हे काय आहे? तर समजा एखाद्या शाळेमध्ये मी आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे समजा 4 पदे रिक्त आहेत. ठीक आहे, हे आपल्या लक्षात आले की पहिली ते चौथी वर्गाकरिता 4 पदे रिक्त आहेत. परंतु ती 4 पदे कोणत्या कॅटेगरीची आहे हे जे ठरवायचा अधिकार असतो तो मावकला असतो. मागासवर्गीय कक्ष ज्याला आपण म्हणूया. ठीक आहे, त्यांच्याकडे हा संपूर्ण जो काही अनालिसिस आहे तो करण्यासाठी द्यावा लागतो. संविधानाच्या जो आरक्षणाची नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे मावक त्यांच्या वतीने बिंदू नामावली तयार करून देतो. या 4 शिक्षकांपैकी मग एखादा ओबीसीचा असेल, एक एससीचा असेल, एक एसटीचा असेल, एक ओपनचा असेल, असा जो काही क्रायटेरिया ठरवण्याचा अधिकार आहे त्याला म्हणूया रोस्टर. आता यामध्ये नेमकं किती किती रिझर्वेशन आहे, कशा प्रकारे याच्यामध्ये आहे बिंदू असतात, कारण एक बिंदू म्हणजे एक जागा अशी गोष्ट या ठिकाणी समजून जा. बघा, या संदर्भामध्ये बरेचसे जी आर आपल्याकडे आहे. त्या जी आरचा रेफरन्स मी तुम्हाला या ठिकाणी देतो जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अगदी सोप्या भाषेमध्ये या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस कळून जाणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर जे लेटेस्ट मध्ये जो जी आर आहे किंवा जेवढे जी आर आहे तेवढे दाखवतो तुम्हाला. हे बघा, या ठिकाणी हा 6 जुलै 2021 चा जी आर आहे. त्यानंतर हा आपला आदिवासी बांधवांसाठीचा 28 फेब्रुवारी 2023 चा जी आर आहे आणि यामध्ये सर्वच कॅटेगरीचे जी आर आहे. आता जनरली कोणत्या कॅटेगरीला किती किती जागा आहेत त्याचा एक थोडक्यामध्ये अनालिसिस आपण बघूया. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे जर समजा एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये, सध्या मी उदाहरण जिल्हा परिषदेचं देतो की एका जिल्हा परिषदेमध्ये, उदाहरणार्थ मी माझ्या जिल्ह्यातली जिल्हा परिषद घेतो की जिल्हा परिषद परभणीमध्ये 100 जागा रिक्त आहे. हे संच मान्यतेनंतर डिक्लेअर झालेलं आहे की संच मान्यतेमध्ये 100 पदं निघालेली आहे. असं होऊ नये 100 पदं निघावी. माझी तर इच्छा आहे परभणी जिल्ह्यामध्ये जे आहे 2000 पदं किमान निघायला पाहिजे जिल्हा परिषदेची, जेणेकरून जास्तीत जास्त अभियोग्यता धारक लागतील. इथे उदाहरण म्हणून मी या ठिकाणी सांगतोय. समजा जर का 100 पदं या ठिकाणी निर्माण झाली असेल संच मान्यतेमध्ये, तर त्या 100 पदांपैकी 13 पदे किंवा 13% रिझर्वेशन हे एससी कॅटेगरी करिता असणार आहे. त्याला आपण अनुसूचित जाती असं म्हणूया. हे लक्षात आलेलं आहे. त्यामध्ये या एससी कॅटेगरीमध्ये एकूण 59 सबकास्ट आहे. त्यानंतर त्यापैकी 7% जो रिझर्वेशन आहे तो एसटी कॅटेगरीसाठी आहे. एसटी कॅटेगरीमध्ये एकूण जो आपण ज्याला आपण म्हणूया अनुसूचित जमाती, विशेषतः याच्यामध्ये आदिवासी समाज मोडतो.
तर त्यांच्या ज्या आहेत 47 वेगवेगळ्या ट्राईब्स आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांना हा 7% रिझर्वेशनचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर ओबीसीचा टक्का आहे. ओबीसी समाज जरी महाराष्ट्रामध्ये जास्त असेल तरी देखील त्यांना 19% भारतीय संविधानानुसार आरक्षण रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये इतर मागास वर्ग म्हणूया, इमावो. ठीक आहे. आणि या ओबीसी मध्ये 346 वेगवेगळ्या जातींचा समावेश आहे, 346. त्यानंतर एसबीसी आहे. एसबीसी समाजाला 2% आपल्या संविधानाप्रमाणे रिझर्वेशन आहे आणि या एसबीसी मध्ये 7 वेगवेगळ्या कॅटेगरीज मोडतात, कास्ट मोडतात. त्यानंतर व्हीजेए समाज आहे. व्हीजेए ही कॅटेगरी आहे. तर या व्हीजेए कॅटेगरीला 3% रिझर्वेशन आहे, ज्याला भटक्या जमाती अ असं म्हणूया आपण. त्यामध्ये व्हीजेए मध्ये 14 ट्राईब्स आहेत. त्यानंतर एनटीबी आहे. एनटीबी ला 2.5% रिझर्वेशन आहे, ज्याला आपण भटक्या जमाती ब असं म्हणूया. त्यामध्ये 28 मूळ आणि उप ज्या काही ट्राईब्स आहेत 7, अशा या एकूण एवढ्या जागा आहेत, एवढ्या ट्राईब्स आहेत. त्यानंतर एनटीसी आहे. एनटीसी ला 3.5% रिझर्वेशन आहे. त्यामध्ये विशेषतः धनगर समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे. ही एकमेव एकच कॅटेगरी या एनटीसी मध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण भटक्या जमाती क असं देखील म्हणत असतो. त्यानंतर एनटीडी आहे. एनटीडी ला 2% रिझर्वेशन आहे. 2% रिझर्वेशन, ज्याच्यामध्ये वंजारी समाज येतो. हे पण एकमेव एकच कास्ट येथे आहे, याला आपण भटक्या जमाती ड असं म्हणूया. म्हणजे एकूण रिझर्वेशन 52% आणि प्लस ईडब्ल्यूएस म्हणजे आपण जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणूया त्याला 10%, म्हणजे असं एकूण रिझर्वेशन जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 62% पर्यंत गेलेलं आहे. हे तर झालं जनरल. ठीक आहे. याच्यामध्ये अजून सब कॅटेगरीज आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहे हॉरिझॉन्टल कॅटेगरी मोडते, त्याला आपण समांतर आरक्षण म्हणूया. आता पहिल्यांदा तुम्हाला हे दाखवतो, त्यानंतर आणखी कहाणी ट्विस्ट दाखवतो की नेमकं हे काय किती किचकट प्रकार आहे. हे तर जनरली रिझर्वेशन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. आता कोणता बिंदू किती नंबरला आहे त्या संदर्भामधला हा लेटेस्ट जी आर बघा. सामान्य प्रशासन विभागानं हा लेटेस्ट जी आर 6 जुलै 2021 ला काढलेला आहे. आता यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे एससीबीसी प्रवर्गाचं आरक्षण रद्द केलेलं आहे, त्यानंतर जी काही बिंदू नामावली बनवायची आहे त्या बिंदू नामावली संदर्भामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. प्रस्तावना वगैरे मी काहीच वाचून दाखवणार नाही, जे महत्वाचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. तर बघा त्या ठिकाणी काय सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाची जी सिव्हिल पिटिशन आहे, ही पिटिशन नंबर 5 मे 2021 रोजी दिलेल्या जे निर्णय आहे, त्या निर्णयानुसार राज्यातील लोकसेवांमधील शासकीय निमशासकीय सेवेमध्ये सरळ सेवा भरतीसाठी संदर्भ क्रमांक जो 8 आहे, सर्वोच्च न्यायालयाचं जे आदेश आहे, त्या अनुषंगाने बिंदू नामावली निर्माण करण्यात यावी. म्हणजे काय होतं की एससीबीसी ला जे काही 13% रिझर्वेशन देण्यात आलं होतं, ते 13% रिझर्वेशनच्या जागा आता सर्व कॅटेगरींना त्या प्रमाणावरती वाटून देण्यात याव्या, म्हणजे मर्ज करण्यात याव्या एकंदरीत असं म्हणायचं. तर असा हा शासन निर्णय आहे. आता यामध्ये परिशिष्ट अ मध्ये एक फार महत्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. बघा तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवर हे 100 कॅटेगरीज दिसत आहे. हे बघा, हा हा इथून 1 पासून सुरुवात होऊन त्या ठिकाणी तुम्हाला 100 नंबर दिसत असेल. तर इथे तुम्हाला उदाहरणासहित मी तुम्हाला दाखवतोय की एक्झॅक्टली ही जी बिंदू नामावली आहे ती कशी काम करते आणि तुमच्या कॅटेगरीला किती जागा येतील हे कसं ठरणार आहे. तर आता मी उदाहरण दिल्याप्रमाणे जर परभणी जिल्हा परिषद मध्ये 100 जागा रिक्त असतील, म्हणजे 100 संच मान्यतेनंतर 100 पद रिक्त झाली असतील, तर मग आता त्यांना जे आहे कोणकोणत्या क्रमांकावर कोणता बिंदू ठेवावा लागेल. समजा त्या 100 पैकी पहिली जी जागा असेल ती पहिली जागा अनुसूचित जातीला द्यावी लागेल. त्यानंतर अनुसूचित जमातीला द्यावी लागेल दुसरी जागा. तिसरा जो बिंदू आहे, बिंदू म्हणा जागा म्हणा एकच आहे, ठीक आहे. तिसरा जो बिंदू आहे तो विमुक्त जाती अ यासाठी असेल. चौथा जो बिंदू आहे भटक्या जमाती ब याकरिता राखीव आहे. पाचवा जो बिंदू आहे इतर मागासवर्ग याच्यासाठी राखीव असेल. 6वा जो पद आहे तो अराखीव असेल. म्हणजे अराखीव जिथे जिथे असेल तिथे तुम्ही समजून जायचं की हा ओपनचा बिंदू आहे, त्या जागेवर सर्वांनाच त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होता येतं. त्यानंतर पुन्हा 7 नंबरला भटक्या जमाती क. 8 नंबरचा जो बिंदू आहे तो आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस ज्याला आपण म्हणूया तो आहे. पुन्हा 9 नंबरला इतर मागासवर्ग असा राहील. पुन्हा 10 नंबरला अराखीव राहील. म्हणजे अशा प्रकारे किती किती नंबरला किती किती बिंदू यायला पाहिजे ते अशा प्रकारे ठरवलं जातं. उदाहरणार्थ जे आहे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की हा बिंदू या पद्धतीने काम करतो. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की एखादी संस्था आहे, ठीक, एखादी संस्था आहे,
किंवा एखादी संस्थेचं उदाहरण घेऊया, एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये फक्त जे आहे आपण सांगूया की 10 जागा रिक्त आहे, 100 नाही, 10च आहेत. मग 10 पैकी मग ते बिंदू कुणाकुणाला द्यायचे, तर ते बिंदू जे आहे या पहिल्या 10 व्यक्तींना द्यावे लागतील. म्हणजे बघा हे 10 म्हणजे या 10 मध्ये 2 अराखीव आले, म्हणजे 2 ओपनचे आहेत, बाकीचे सगळे कॅटेगरीवाले आहे. समजा एखादी संस्था आहे, छोटीशी संस्था आहे, आणि त्या छोट्याशा संस्थेमध्ये जे आहे 4च पद रिक्त आहेत, 4च, ठीक, 4 पद रिक्त आहेत. मग ती पदं कुणाला द्यायची, तर ती पदे अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1, विमुक्त जाती 1 आणि भटक्या जमाती 1 यांनाच द्यावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की त्या संस्थेमध्ये 4 जागा आहे, मग तिथे ओबीसीची नाही, येणारच नाही, शक्यच नाही. कारण काय आहे, कारण मित्रांनो हा आहे की ओबीसीचा जो बिंदू आहे तो 5 नंबरला आहे आणि 5 नंबरचा बिंदू त्या ठिकाणी अवेलेबलच नाही. तुम्ही म्हणाल सर तिथे ओपनची पण जागा नाहीये, तर ओपनची येणं शक्यच नाही. कारण काय, कारण ओपनचा जो बिंदू आहे तो 6 नंबरला आहे. कोणी ईडब्ल्यूएस वाला असेल, ईडब्ल्यूएस वाला म्हणेल सर त्या 4 जागेमध्ये ईडब्ल्यूएसचा एकही बिंदू नाही, मग नसणारच आहे. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की ईडब्ल्यूएसचा जो बिंदू आहे तो 8 नंबरवर आहे. म्हणजे तुम्हाला आता बऱ्यापैकी ही जी कन्सेप्ट आहे ती लक्षात आलेली असेल की नेमकं हा जो बिंदू आहे तो कशा प्रकारे काम करतोय. काही कॅटेगरीना तो आपल्याला सहजपणाने भेटून जातो, काहींना भेटत नाही. तर न भेटण्या पाठीमागचं हे कारण आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण काहीही बोलू शकत नाही, कारण हे संविधानिक दृष्टिकोनातून हे संपूर्ण जे बिंदू आहेत ते ठरवलेले आहे. आता हा थोडीशी खिचडी तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला थोडंसं सुटसुटीत पद्धतीने या जी आर मध्ये देण्यात आलेला आहे. बघा, समजा तुम्ही कॅन्डिडेट्स आहात अनुसूचित जातीचे, तर तुम्हाला 13% जागा आहेत 100 पैकी. मग अनुसूचित जातीचा बिंदू किती किती क्रमांकावर आहे बघा, 3 नंबर, 12 नंबर, 21 नंबर, 27, 37, 43, 51, 61, 67, 73, 81, 91, 97 या नंबरचे सगळे बिंदू काय असतील, अनुसूचित जातीचे असेल. त्यानंतर अनुसूचित जमाती जर घेतलं तर त्यांना 7% रिझर्वेशन आहे. मग त्यांचा बिंदू 2 नंबर, 23, 33, 53, 63, 71, 93 एवढ्या क्रमांकावर असणार आहे. आणि जो विमुक्त जाती अ आहे त्यांचे बिंदू 3 नंबर, 41 नंबर आणि 83 नंबरला असेल. तर या पद्धतीने ही संपूर्ण गाईडलाईन मित्रांनो देण्यात आलेली आहे. ओपनचे बिंदू कुठे कुठे असतात ते देखील या ठिकाणी जे आहे व्यवस्थितपणाने एक्सप्लेन करण्यात आलेले आहे. हे बघा, ओपनला 38% जागा सध्या तरी रिक्त आपल्याला दिसत आहे. तर हे ओपनचे बिंदू. एकंदरीत तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की बिंदू नामावलीमध्ये कशा प्रकारे पद ही रिक्त होत असतात. आता यामध्ये एक गोष्ट ही पण बघितली जाते की समजा एखादी संस्था आहे, त्यामध्ये एकूण पद आहेत 10, त्यापैकी कार्यरत पदे 6 आहेत आणि रिक्त पद 4च आहेत. तर ही बिंदू नामावली बनवत असताना त्यांच्याकडे ऑलरेडी जी 6 पद आहेत ती कोणत्या कॅटेगरीची आहेत ती बघितली जाते आणि त्या त्या कॅटेगरीचा बिंदू या ठिकाणापासून उडवला जातो आणि उरलेल्या कॅटेगरीला त्या ठिकाणी जागा दिली जाते. काही लोकांना माझा हा जो टेक्निकल पॉइंट आहे तो लक्षात आलेला नसेल, परंतु जर तुम्ही वारंवार जर का 1-2 वेळेस हा व्हिडिओ बघितला तर 100% तुम्हाला लक्षात येईल की मला नेमकं काय सांगायचं आहे. कारण हे संविधानिक दृष्टिकोनातून अगदी योग्य आहे, त्याचं आपण सर्वजण समर्थनच करणार आहोत, कारण आपण सर्वजण संविधानाचा आदर राखणारे, संविधानाला जे आहे मानणारे लोक आहोत. आता एक विशेष जी आर आहे, विशेष जी आर जो की 28 फेब्रुवारी 2023 चा आहे, तो देखील सामान्य प्रशासन विभागाचाच आहे. आता याचा जो विषय आहे, राज्यपाल महोदयांच्या 29/8/2019 च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे एसटी पेसा क्षेत्रामधील जे 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे आहे ते भरण्याबाबत या ठिकाणी गाईडलाईन देण्यात आलेली आहे. म्हणजे एसटी पेसा लक्षात घ्या मित्रांनो, एसटी पेसा हे नेमकं काय आहे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की एसटी पेसा हे अशा प्रकारचं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी जागा रिक्त आहेत त्याच स्थानिक उमेदवारांकरिता, त्याला आपण एसटी पेसा म्हणूया. एसटीच्या जागा सर्व महाराष्ट्रामध्ये समानच असतात, परंतु एसटी पेसा हे काही विशेष राखीव क्षेत्र आहे. त्या ठिकाणी जे आहे एक गाईडलाईन शासनाच्या वतीने या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ती गाईडलाईन बघा काय आहे थोडक्यामध्ये की अधिसूचित क्षेत्रामध्ये गावामध्ये जेथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25 ते 50% आहे, अशा गावातील 50% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यासाठी आरक्षण बिंदू नामावली म्हणजे जे एसटी पेसा क्षेत्र आहे त्या एसटी पेसा क्षेत्रामधली जी बिंदू नामावली आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे की अनुसूचित जातीचा जो टक्का आहे तो 6% असायला पाहिजे आणि त्याचे बिंदू कोणत्या कोणत्या क्रमांकावरती या ठिकाणी अवेलेबल आहेत. अनुसूचित जमाती याला 50% जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी. कारण काय आहे, हे विशेष
रोस्टर आहे. रोस्टर देखील दोघांचं वेगवेगळं राहतं. बघा जनरल जे रोस्टर आहे ते वेगळं, एसटी पेसाचं जे रोस्टर आहे ते वेगळं आहे. कोणी कुणाचा बिंदू कदापि खात नाही ही एक गोष्ट लक्षात घ्या. एखादा प्रवर्ग आपल्या कॅटेगरीची आपल्या हक्काची जागा जर मागत आहे तर त्याला ती जागा मिळायला पाहिजे. मग ते एसटी कॅटेगरी असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, ओबीसी असेल, कुणीही असेल किंवा ओपन ईडब्ल्यूएस चे जे उमेदवार आहेत जे की मागणी करतायत ते असो, प्रत्येकाला आपल्या आपल्या कॅटेगरी प्रमाणे जागा येणं हे त्याचा कायदेशीर अधिकार आहे. कुणीही कोणत्याही प्रवर्गाला विरोध करण्याचं अजिबात कारण नाहीये. आणि किती जरी म्हटलं, आता समजा मी ओपनचा उमेदवार असेल आणि मी किती जरी लढलो की मला ओबीसीचे 2 बिंदू खायचेच आहे, तर मी कदापि या जन्मात तरी जे आहे भारतामध्ये राहून ते 2 बिंदू खाऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. कारण संविधानाचा अवमान कुणीच करू शकत नाही. त्यामुळे कोणत्याच समाजाला, कोणत्या प्रवर्गाला जर जास्त अधिकच्या जागा येत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्या प्रवर्गाचा अनुशेष बाकी राहिलेला आहे. अनुशेष म्हणजे काय, तर समजा उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की मागच्या भरतीमध्ये 2017ला जी भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये एसटी कॅटेगरीला समजा 100 जागा आल्या होत्या, तर 100 उमेदवार मिळालेच नाही, 50च उमेदवार मिळाले आणि मागच्याच भरतीमधल्या त्यांच्या 50 जागा शिल्लक राहिल्या. तर त्याला म्हणायचं आहे शिल्लक राहिलेला अनुशेष तो पुढच्या भरतीमध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहे. कारण त्या जागा ज्या आहे अधिकच्या 50 या भरतीमध्ये इन्क्लूड केल्या तर बाकीच्यांना वाटतं की अरे यार त्यांना ज्या जागा जास्त आहे कसं काय, तर त्याच्या पाठीमागचं कारण हे राहतं की त्यांचा अनुशेष बाकी आहे. त्यामुळे जे आहे त्यालाही कोणी विरोध करण्याचं अजिबात कारण नाहीये. कोणीच कुणाला विरोध करायचा नाहीये. शासन जे करतं, शासन म्हणण्यापेक्षा जे मावकचं जे ऑफिस आहे ते ज्या पद्धतीने बिंदू देतो तो अगदी संविधानिक दृष्टिकोनातून व्यवस्थितच असतं. ठीक आहे. अनुसूचित जमातीचे हे बिंदू जे की जिथे की 50% त्यांना आहे. विमुक्त जातीला 1.5%, भटक्या जमाती क ला 1.5%, भटक्या जमाती ब याला 1, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग इतर यांना 1% ओबीसी ला 9%, ईडब्ल्यूएस ला तिथे 5% आहे आणि खुल्या प्रवर्गाला 24%. कुठे, एसटी पेसा क्षेत्रामध्ये. ठीक आहे. बाकी जनरल वाला तर तुम्हाला या ठिकाणी आता मी दाखवल्याप्रमाणे हे त्या पद्धतीचे बिंदू आले. हे जनरल रोस्टर आहे. हे जनरल रोस्टर आहे. या जनरल रोस्टर मध्ये भारतीय संविधानाची जी काही आपल्याला नियमावली पाठांतर झालेली आहे त्या नियमावलीप्रमाणे हे संपूर्ण आरक्षण आहे. परंतु एसटी पेसाचं जर बघितलं तर ते थोडंसं भिन्न आहे. आणि हे फक्त आपण अहमदनगर म्हणूया किंवा पालघर म्हणूया किंवा नाशिक जिल्हा असे काही विशेष एरिया आहे त्या ठिकाणी यांचं रोस्टर वेगळं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे बिंदू नामावलीचं काम होतं आहे. सध्या जवळजवळ प्रत्येक जिल्हा परिषदेचं जे संच मान्यतेचं काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे रोस्टरची आणि रोस्टरचं काम देखील मावककडे पोहोचत आहे. लवकरात लवकर त्यांचं काम देखील होऊन जाईल आणि काम झाल्याच्या नंतर निश्चितपणाने आपल्याला कोणत्या कॅटेगरीची किती किती पदे रिक्त आहेत त्या गोष्टीची माहिती सहजपणाने मिळून जाईल. आता मित्रांनो तुम्हाला जर का हा GR हवा असेल ज्यामध्ये की संपूर्ण अनालिसिस आहे कोणत्या कॅटेगरीला किती जागा, कशा कशा प्रकारे बिंदू, कुणाला कशा प्रकारे समांतर आरक्षणाचा लाभ घेता येतो, समांतर आरक्षणामध्ये कोण कोण येतं. हा एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची राहून गेलेली आहे की हे तर झालं जनरल आरक्षण. जनरल आरक्षणाच्या नंतर जे आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये मित्रांनो या ठिकाणी हॉरिझॉन्टल कॅटेगरीचा समावेश केला जातो. आता बघा समजा आपण असा अंदाज लावून घेऊया की ओबीसी कॅटेगरी आहे. ओबीसी कॅटेगरीला 100 जागा आल्या एखाद्या भरतीमध्ये, 100 जागा आल्या. बघा जनरली हा जो GR आहे समांतर आरक्षणाचा तो आहे 28 डिसेंबर 2018चा. ठीक आहे. यामध्ये विषय देण्यात आलेला आहे विविध पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची पदे विहित आरक्षणाप्रमाणे निश्चित करण्याबाबत. आता बघा कोणत्या कॅटेगरीमध्ये किती किती समांतर आरक्षण आहे. समजा मी आता उल्लेख केल्याप्रमाणे ओबीसीला 100 जागा आल्या, कोणत्याही कॅटेगरीला 100 जागा आल्या तर त्या 100 जागांपैकी 30% जे जागा असेल महिलांसाठी राखीव असेल त्याच कॅटेगरीच्या. ठीक आहे. ओबीसीचं उदाहरण घेतोय. ओबीसीच्या जागा जर 100 असेल तर ओबीसी महिला, फक्त ओबीसीच्या महिलांसाठी 30% जागा या ठिकाणी रिक्त असेल, राखीव असेल. बाकी महिला त्या बाकीच्या 70% जागांवरती देखील हक्क सांगू शकतात, परंतु या 30 जागांमध्ये पुरुष येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट माजी सैनिक. माजी सैनिकांना ओबीसीच्या एकूण जागांपैकी 15% जागा रिक्त ठेवाव्या लागतील, त्यांच्याकरिता ठेवावा लागेल. त्यानंतर अंशकालीन किंवा पदवीधर अंशकालीन त्याला आहे 10% रिझर्वेशन हॉरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये, म्हणजे 10% जागा अंशकालीनसाठी जातील. त्यानंतर 5% ज्या जागा आहेत त्या खेळाडूसाठी आहे, स्पोर्ट्स पर्सनसाठी. त्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी 5%, भूकंपग्रस्तासाठी 2%, त्यानंतर दिव्यांग प्रवर्गासाठी 3%. खऱ्या अर्थाने हे जे पर्सेंटेज आहे ते वाढलेलं आहे, आता 3चं 4 झालेलं आहे सध्या. त्यानंतर
अनाथ प्रवर्गाला 1%. जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन होऊन जातंय मित्रांनो या ठिकाणी 72%. म्हणजे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये ओबीसीला किंवा कोणत्याही कॅटेगरीला 100 जागा असतील तर 100 पैकी 72 जागा ह्या समांतर आरक्षणाला जाणार आहेत आणि 28 जागा या त्या कॅटेगरीच्या प्युअरच्या उमेदवारांना मिळणार आहे. प्युअरचा उमेदवार म्हणजे की मी फक्त समजा ओबीसी आहे तर ओबीसीच आहे, माझ्याकडे महिलाचं प्रमाणपत्र नाही, माझ्याकडे अंशकालीन नाही, खेळाडू नाही, प्रकल्प नाही, भूकंपग्रस्त नाही, मी अनाथ नाही, मी अपंगही नाहीये, तर मला 28% जागा रिक्त राहतील. बाकी 72% जागा त्या त्या प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाला जातात. हा आहे कहाणीमधलं ट्विस्ट. आणि हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये सारखंच राहतं. जर समजा या ओबीसी कॅटेगरीमध्ये समजा अंशकालीन मिळालेच नाही, 10% पैकी समजा 2% जागा भरल्या गेल्या, तर जर नाही मिळाले तर या जागा ज्या आहेत त्या ओबीसीच्याच उमेदवाराला जातात, ओबीसीच्या प्युअर उमेदवाराला जातील. समजा 30% महिला मिळाल्याच नाही तर या जागा ज्या आहेत त्या ओबीसी मध्येच जातात, परंतु ओपनला जातात. ओबीसीच्या ओपनला म्हणण्यापेक्षा ओबीसीच्या प्युअरला जातात. समजा माजी सैनिक आहे, माजी सैनिकांचा उमेदवारच नाहीये या कॅटेगरीमध्ये, जे आहे माजी सैनिकांचा उमेदवारच नाही आणि त्यांना तर या ठिकाणी आपण पाहतोय 15% आरक्षण आहे, तर मग हे 15% आरक्षण काय होतं, ओबीसीच्याच जनरल उमेदवारांना जातं, परंतु ओबीसीलाच, ओपनला जाणार नाही. तर अशा प्रकारे ह्याची संपूर्ण बिंदू नामावलीचा जे नियमावली आहे ती तुमच्या समोर या ठिकाणी मी व्यक्त केलेली आहे. तुम्हाला हे संपूर्ण जी आर हवे असेल तर निश्चितपणाने मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतो आहे. बघा, हे संपूर्ण जे काही जी आर आहे मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, त्या लिंकवर क्लिक करा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि या ज्या काही पीडीएफ आहेत त्या निश्चितपणाने अभ्यासा. तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितपणाने भर पडेल आणि मी जे काही एक्सप्लेन केलेलं आहे ते आणखी लवकरात लवकर समजण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. जर त्या लिंकवरून आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन करायला अडचणी येत असेल तर तुम्ही जे आहे अशा प्रकारे टेलिग्राम ओपन केल्यानंतर मराठीमध्ये टाईप करा शिक्षक भरती आणि डॅश मारून रहमान पठाण असं इंग्लिशमध्ये टाईप करा. तुम्हाला आपल्या चॅनलचं लोगो दिसून जाईल, ते तुम्ही सहजपणाने जॉईन करू शकता. आणि मित्रांनो, ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणाने व्हिडिओला लाईक करा. आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत जर तुम्हाला वाटत असेल की ही ऑथेंटिक माहिती होती, ही प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे, तर निश्चितपणाने हा व्हिडिओ देखील फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि तुमचे काही जर का प्रश्न असतील जे की आणखीन हे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर शिल्लक राहिले असतील तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या वतीने प्रत्येकाचं समाधान करण्यासाठी 100% प्रयत्न करेन.